श्री गणेशाय नमः. श्री स्वामी समर्थ. आज आपण सुंदरकांडातला 3रा सर्ग वाचूया. लंकापुरीचे अवलोकन केल्यावर हनुमान विस्मयचकित होतो. पुरीत प्रवेश करताना निशाचरी लंका त्याला अडवते आणि त्याच्या माराने विव्हल होऊन ती त्याला पुरीत प्रवेश करण्याची अनुमती देते. उंच शिखराच्या लंब पर्वतावर हनुमान एखाद्या मोठ्या मेघमालेप्रमाणे भासत होता. तो बुद्धिमान, महाशक्तिशाली, कपिश्रेष्ठ पवनकुमार हनुमान सत्वगुणाचा आश्रय घेऊन रात्रीच्या वेळी रावणाकडून पालन होत असलेल्या लंकापुरीत प्रवेश करता झाला. ती नगरी सुरम्य वनांनी आणि जलाशयांनी सुशोभित झाली होती. शरदकालातल्या ढगांप्रमाणे श्वेतकांती असलेली सुंदर भवने तिची शोभा वाढवीत होती. तेथे समुद्राच्या गर्जनेसारखा गंभीर आवाज निरंतर होत असे. सागर लहरींना स्पर्श करून वाहणारा वारा त्या पुरीची सेवा करीत होता. ती नगरी अलकापुरीप्रमाणेच शक्तिशालिनी सेनांनी सुरक्षित होती. त्या पुरीच्या सुंदर फाटकावर मत्त हत्ती शोभत होते. त्या पुरीचे आतले दार आणि बहिर्द्वार दोन्हीही श्वेतकांतीने सुशोभित झालेले होते. मोठमोठ्या सापांचा त्या नगरीच्या संरक्षणाच्या दृष्टीने सर्वत्र संचार होत होता. त्यामुळे ती नागरक्षित असलेल्या सुंदर अशा भोगवतीपुरी प्रमाणे भासत होती. अमरावतीपुरीप्रमाणे तेथे आवश्यक तेवढे ढग आणि विजा त्या नगरीवर छाया धरीत होते. ग्रह आणि नक्षत्रांप्रमाणे झळकणाऱ्या विद्युत दीपांच्या प्रकाशाने ती पुरी प्रकाशमान होत होती. प्रचंड वायूचा ध्वनी तेथे सदैव होत राही. सोन्याच्या बनविलेल्या विशाल तटाने घेरलेली ती लंकापुरी घुंगरू लावलेल्या पताकांनी अलंकारल्यामुळे तेथे नित्य झंकार होत होता. त्या पुरीच्या जवळ पोहोचल्यावर हर्ष आणि उत्साहाने भरलेला हनुमान क्षणार्धात उडी मारून तिच्या तटावर चढला. तेथे सर्व बाजूंनी लंकापुरीचे अवलोकन केल्यावर हनुमानाचे चित्त आश्चर्यचकित झाले. सुवर्णाच्या बनविलेल्या दारांनी त्या नगरीला अपूर्व शोभा प्राप्त झालेली होती. तिच्या सगळ्या द्वारांवर वैदूर्य मण्यांच्या वेदी तयार केल्या होत्या. सगळी दारे हिरक, स्फटिक आणि मोती यांनी सजविलेली होती. मण्यांनी नटलेल्या फरशांनी तयार केलेले तळ त्या शोभेत भर घालीत होते. त्या द्वारांच्या वरचा भाग चांदीने सजविलेला असल्यामुळे स्वच्छ आणि पांढरा होता. त्यांच्या पायऱ्या आणि जिने वैडूर्य मण्यांनी घडविलेले होते. त्या दारांची आतली बाजू स्फटिक मण्यांनी बनविलेली आणि धुळीपासून अलिप्त अशी होती. ती सर्व सभाभवनांनी युक्त आणि सुंदर होती. ती इतकी उंच होती की आकाशाला जाऊन भिडल्यासारखी भासत होती. तेथे क्रौंच आणि मोर यांचा आवाज निनादत होता. त्या द्वारांवर राजहंस येऊन बसत. तेथे तरतऱ्हेच्या वाद्यांचा आणि आभूषणांचा मधुर ध्वनी सातत्याने होत राही. त्यामुळे लंकापुरी सगळीकडून प्रतिध्वनित होत असे. कुबेराच्या अलकापुरीसारखी शोभिवंत असलेली लंका नगरी त्रिकूट पर्वताच्या शिखरावर वसलेली असल्यामुळे आकाशात उचलली गेल्यासारखी भासत होती. ती पाहून कपिवर हनुमानाला अत्यंत हर्ष झाला. राक्षस राजाची ती सुंदर पुरी लंका सर्वात उत्तम आणि समृद्धशालिनी होती. ती पाहून पराक्रमी हनुमान विचार करू लागला, रावणाचे सैनिक हातात शस्त्रास्त्र घेऊन या पुरीचं रक्षण करीत आहेत. तेव्हा दुसरे कोणी बळानं या लंकेवर कब्जा करू शकणार नाही. केवळ कुमुद, अंगद, महाकपी, सुषेण, मैंद, द्विविद, सूर्यपुत्र सुग्रीव, वानर कुशपर्वा आणि वानरसेनेचा प्रमुख वीर वृक्षराज जांबवान तसेच मी एवढेच लोक या लंकापुरीच्या अंतर्भागात पोहोचू शकतात.
मग महाभाऊ श्रीराम आणि लक्ष्मणाच्या पराक्रमाचा विचार मनात येताच कपीवर हनुमानाला अत्यंत हर्ष वाटला. महाकपी हनुमानाने पाहिले की राक्षसराज रावणाची नगरी लंका वस्त्राभूषणांनी विभूषित झालेल्या सुंदर युवतीसारखी भासत आहे. रत्नमय तट हीच तिची वस्त्रे आहेत. गोशाळा आणि इतर आगरे ही तिची आभूषणे आहेत. तटावर लावलेली जी यंत्रागारे आहेत ते जणू लंकारूपी युवतीचे स्तन आहेत. ही सर्व प्रकारच्या समृद्धींनी संपन्न आहे. प्रकाशपूर्ण द्वीपांनी आणि महान ग्रहांनी तेथील अंधकार नाहीसा करून टाकला आहे. त्यानंतर वानरश्रेष्ठ महाकपी पवनकुमार हनुमानाने त्या नगरीत पदार्पण केले. तेवढ्यात त्या नगरीच्या अधिष्ठात्री देवी लंकेने आपल्या स्वाभाविक रूपात प्रकट होऊन त्याला पाहिले. वानरश्रेष्ठ हनुमानाला पाहताच रावण पालित लंका स्वतःच उठून उभी राहिली. तिचे तोंड दिसण्यास अत्यंत बिकट होते. ती त्या वीर पवनकुमारासमोर उभी राहिली आणि अत्यंत जोराने गर्जना करीत त्याला उद्देशून म्हणाली, वनचारी वानरा, तू कोण आहेस आणि कोणत्या कामासाठी इथे आला आहेस? जोपर्यंत तुझे प्राण शाबूत आहेत तोपर्यंत इथं येण्यातलं रहस्य नीटपणाने सांग. वानरा, रावणाची सेना इथं सगळीकडून पुरीचं रक्षण करते आहे. तेव्हा निश्चितपणानं तू या लंकेत प्रवेश करू शकणार नाहीस. तेव्हा वीरवर हनुमान आपल्या समोर उभ्या असलेल्या लंकेला म्हणाला, क्रूर स्वभावी स्त्रिये, तू मला जे काही विचारित आहेस ते मी खुलासेवार सांगतो. परंतु प्रथम तू कोण हे तर मला सांग. तुझे डोळे भयंकर आहेत. तू या नगराच्या द्वारावर उभी आहेस. तू अशा प्रकारे क्रोधित होऊन मला धाक दाखविण्याचं कारण तरी कळू दे मला. हनुमानाचे हे बोलणे ऐकून कामरूपिणी लंका क्रुद्ध होऊन त्या पवनकुमाराला क्रुद्ध वाणीने म्हणाली, मी महात्मा रावणाच्या आज्ञेची वाट पाहणारी त्याची सेविका आहे. माझ्यावर आक्रमण करणं कुणालाही अत्यंत कठीण आहे. मी या नगरीचं रक्षण करते. माझी अवहेलना करून या पुरीत प्रवेश करणं कुणालाही शक्य नाही. आज माझ्या हातून मारला जाऊन तू प्राणहीन होऊन या पृथ्वीवर कायमचा निद्रावश होशील. वानरा, मी स्वतःच लंका नगरी आहे. तेव्हा सगळीकडून मीच रक्षणार्थ सज्ज असते. याच कारणानं मी तुझ्याशी बोलताना कठोर वाणीचा प्रयोग केला. लंकेचे हे बोलणे ऐकून पवनकुमार कपिश्रेष्ठ हनुमान तिला जिंकण्याच्यासाठी प्रयत्नशील होऊन एखाद्या पर्वतासारखा त्या लंब पर्वतासमोर उभा टाकला. लंकेला विक्राळ राक्षसीच्या रूपात पाहून बुद्धिमान वानर शिरोमणी शक्तिशाली कपिश्रेष्ठ हनुमान तिला म्हणाला, मी गच्चा, तट आणि नगरद्वारांसह ही सर्व लंका पाहून येईन. याच कामासाठी मी इथं आलो आहे. हिला पाहण्याविषयी माझ्या मनी कुतूहल दाटलं आहे. या लंकेची जी वन, उपवन, कानन आणि मुख्य गृह आहेत ती पाहण्यासाठीच माझं इथं आगमन झालं आहे. हनुमानाचे कथन ऐकून ती इच्छेला येईल ते रूप धारण करणारी लंका पुन्हा कठोर वाणीने म्हणाली, दुर्बुद्धी वानराधमा, राक्षसेश्वर रावण स्वतः माझं रक्षण करीत असतो. तू मला पराभूत केल्याविना आज ही पुरी पाहू शकत नाहीस. तेव्हा तो वानर शिरोमणी त्या निशाचरीला म्हणाला, भद्रे, या पुरीचा अंतर्भाग पाहून मी जसा आलो आहे तसाच परत निघून जाईन. हे ऐकून लंकेने महानाद करीत वानरश्रेष्ठ हनुमानाला अत्यंत जोराने एक थप्पड मारली. लंकेकडून अशा प्रकारे जोराने प्रहार झाल्यावर त्या पराक्रमी पवनकुमाराने मोठ्याने सिंहनाद केला. मग त्याने आपल्या डाव्या हाताची बोटे वळवून मूठ उगारली आणि अत्यंत त्वेषाने त्या लंकेला एक गुद्दा मारला. ती स्त्री आहे हे ध्यानी घेऊन हनुमानाने स्वतःला अधिक क्रोधाच्या आहारी जाऊ दिले नाही.
परंतु त्या तेवढ्याशा आघातानेच त्या राक्षसीचे सर्वांग घायाळ झाले. व्याकुळ होऊन ती पृथ्वीवर पडली. त्यावेळी तिचे तोंड अत्यंत विक्राळ दिसत होते. आपल्याकडून पराभूत झालेल्या लंकेकडे पाहून आणि ती स्त्री आहे असा विचार करून हनुमानाने क्रोध आवरला. तेजस्वी वीर हनुमानाला तिची दया आली. त्याने तिच्यावर कृपा केली. अत्यंत उद्विग्न झालेली लंका त्या वानरवीर हनुमानाला अभिमानरहित गदगदलेल्या वाणीने म्हणाली, महाबाहू प्रसन्न व्हा. कपिश्रेष्ठा माझं रक्षण करा. सौम्या महाबली तत्ववंत पुरुष शास्त्राच्या मर्यादेचं पालन करून स्त्रीचा वध करत नाहीत. महाबली वीर वानरा, मी स्वतःच लंकापुरी आहे. तुम्ही तुमच्या पराक्रमानं मला पराभूत केला आहे. वानरेश्वरा, मी तुम्हाला काही सांगू इच्छिते. ध्यान देऊन ऐका. साक्षात स्वयंभू ब्रह्मदेवानं मला जे वरदान दिलं होतं त्या संबंधात मला सांगायचं आहे. ब्रह्मदेव म्हणाला होता, जेव्हा एखादा वानर तुला आपल्या पराक्रमानं वश करून घेईल तेव्हा आता राक्षसांवर मोठं भयंकर भय येऊन कोसळणार आहे. अशी खूण गाठ तू मनाशी बांध. सौम्य, तुमचं दर्शन झाल्यामुळं आज माझ्यासमोर तीच घटका येऊन ठेपली आहे. ब्रह्मदेवांनी ज्या सत्याचा उद्घोष केला आहे त्यात काही बदल होऊ शकणार नाही. आता सीतेच्या निमित्तानं दुरात्मा राजा रावण तसंच समस्त राक्षसांच्या विनाशाची वेळ जवळ आली आहे. कपिश्रेष्ठा, आता तुम्ही या रावण पालित पुरीत प्रवेश करा आणि इथं जे जे कार्य करू इच्छिता ते सर्व पार पाडा. वानरेश्वर, राक्षसराज रावणानं सांभाळलेली ही नगरी, ही सुंदर पुरी आता अभिशापाच्या योगानं नष्ट होण्याच्या बेतार आहे. तेव्हा आता आत प्रवेश करून तुम्ही इच्छेप्रमाणे सुखानं सर्वत्र सती साध्वी जनकनंदिनी सीतेचा शोध करा. इथे सुंदरकांडातला 3रा सर्ग पूर्ण झाला. उद्या आपण 4था सर्ग वाचूया. आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. बेल आयकॉन क्लिक करा. कमेंट करून आपले विचार नक्की कळवा. धन्यवाद. जय जय श्रीराम.